हाय फ्रेंड्स, प्रेरणास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। स्वतःकडे कधी दुर्लक्ष होतो हे कळतच नाही। अगदी वयाची 40 ओलांडली की आपले गुडघे दुखी, पाय दुखी, कंबर दुखी असे त्रास सुरू होतात। ह्या सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होते। त्यासाठी आज मी तुम्हाला कॅल्शियमने भरपूर असे शक्तिवर्धक पौष्टिक असे लाडू पाहणार आहोत। रोज सकाळी एक लाडू खाल्लात तरी त्याचे आपल्याला भरपूर असे फायदे होऊ शकतात। चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे हे साहित्य घेतलेले आहे ते पहा। हा मी 1 टेबलस्पून खसखस घेतला आहे। हे मी 1 वाटी चिया सीड घेतले आहे। 1 वाटी हलीम घेतला आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। 1 वाटी जवस घेतला आहे। 1 वाटी तूप घेतलं आहे। 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। 1 वाटी चिबुडाच्या बिया घेतल्या आहेत। 1 वाटी टरबूजच्या बिया घेतल्या आहेत। 1 वाटी मखाणे घेतले आहेत। 1 वाटी बदाम घेतले आहेत। 1 वाटी काळे आणि पांढरे तीळ मिक्स करून घेतले आहेत। 1 वाटी काजू आणि पिस्ता घेतले, बदाम घेतले आहेत। 1 वाटी काजू आणि अक्रोड घेतले आहेत। 1 वाटी गूळ घेतला आहे आणि 1 वाटी हलीम घेतला आहे। हे आपण सर्व गॅसवर एक पातेले ठेवून सर्व 1-1 स्पून तूप घालून आपण ते रोस्ट करून घेणार आहोत। आता मखाने पण आपण रोस्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे 1-1 सर्व साहित्य मी 1-1 तुपाचा स्पून टाकून मी रोस्ट करून घेणार आहे। आता आपण काळे तीळ आणि पांढरे तीळ एकत्र रोस्ट करून घेणार आहोत। आता आपण हलीम आणि जव एकत्र रोस्ट करून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये मी चिया सीड पण ऍड करणार आहे। हे तीन पण मी एकत्र असे रोस्ट करून घेणार आहे। आता आपण सुकं खोबरं 1 वाटी आहे ते पण रोस्ट करून घेणार आहे। एक 2 स्पून तूप टाकून त्याच्यात मी अक्रोड, काजू आणि बदाम सगळं मी एकत्र रोस्ट करून घेणार आहे। त्याच्यामध्ये 1 स्पून तूप टाकणार आहे आणि टरबूजच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया एकत्र जस्ट रोस्ट करून घेणार आहे। और अजून 1 स्पून तूप टाकून त्याच्यामध्ये खजूरची मी जी पावडर घेतली आहे ती जस्ट थोडीशी रोस्ट करणार आहे।
आपण गव्हाचं पीठ आहे ते मी पहिलं जस्ट 1 मिनिटं असंच रोस्ट करून घेणार आहे आणि नंतर त्याच्यात 2 चमचे मी तूप सोडणार आहे. अगोदर तूप टाकलं तर त्या पिठाच्या गुठळ्या होतात. थोडंफार भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यात तूप टाकलं की त्याच्या गुठळ्या होत नाहीत. हे गव्हाचं पीठ मी बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे. हे पहा, आपलं गव्हाचं पीठ छानपैकी रोस्ट झालेलं आहे. ते आता मी गॅस बंद करते आणि जे सगळे मी रोस्ट करून घेतलेले आहे साहित्य ते जरा मिक्सरला जाडसर वाटून घेते. हे पहा, मी सर्व साहित्य मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे. आता एका पातेल्यात गूळ ठेवून त्याच्यात थोडंसं 1 चमचा तूप सोडून गूळ जस्ट मी विरघळून घेणार आहे. गुळाच्या गुठळ्या सुटल्या की मग त्याच्यामध्ये हे सगळं जे मिक्सरला लावलेलं जाडसर आहे ते सगळं मी त्या पातेल्यात ओतणार आणि त्याचं असं एक बाइंडिंग करून त्याचे मी पौष्टिक असे लाडू बनवणार आहे. हे पहा, आता गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. अजून 4 ते 5 मिनिटं गूळ पूर्ण वितळून झाल्यावर हे सगळं साहित्य आहे ते मी त्याच्यात ओतणार आहे आणि लाडू बनवणार आहे. चवीसाठी 1 स्पून इलायची पावडर टाकणार आहे. छानपैकी गुळाच्या ज्या गाठी आहेत त्या वितळलेल्या आहेत. आता मी सगळं ते साहित्य आहे ते त्याच्यात ओतणार आहे. हे पहा, सर्व मिश्रण गूळ टाकून मी एकत्र केलं आहे. त्याचे आता छानपैकी लाडू बनवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, बघा छानपैकी आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत.